हाय हॅलो नमस्ते, कशा आहेत मैत्रिणींनो? मस्तच राहा. तर माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे. पाहू शकता इथे मी मीडियम साईजचे 2 कांदे घेतलेले आहेत आणि कोथिंबीर घेतलेली आहे. त्यानंतर एक टमाटा घेतला आहे मीडियम साईजचा. पाहू शकता तुम्ही. कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि धुवूनच घ्या मैत्रिणींनो, कारण माती वगैरे असती स्वच्छ. तर आपल्याला काय करायचं आहे आता, इथे मी कांदा कापून घेणार आहे बघा. 2 कांदे घेतलेले आहेत. तर आपल्याला हा कांदा छान चिरून घ्यायचा आहे, बारीक चिरायचं आहे मैत्रिणींनो. पाहू शकता अशा पद्धतीने. आणि चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा. छान छान कमेंट करा. आवडला व्हिडिओ तो मैत्रिणींना नातेवाईकांना शेअर करा. तर पाहू शकता अशा पद्धतीने मी सर्व कांदा ह्यो चिरून घेणार आहे. आणि खूप छान आहे ही रेसिपी मैत्रिणींनो. झटपट डब्यासाठी तुम्ही बनवू शकता. संपूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला समजेल. तर पाहू शकता इथे कांदा सर्व मी चिरून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, हे टमाटा घेतलेला मीडियम साईजचा. तर पुढचं असं टोक काढून घ्यायचं आहे आपल्याला आणि तो टमाटा पण आपल्याला छान बारीक चिरून घ्यायचा आहे अशा पद्धतीने. पाहू शकता तुम्ही. जेवढा बारीक चिरण ना मैत्रिणींनो, तेवढं भाजीला टेस्ट आणि भाजी कशी मिळून येते छान. तर आपल्याला टमाटा बारीकच चिरून घ्यायचा आहे. वाटण बिलकुल पण मी टाकणार नाही ह्या रेसिपीमध्ये. बिन वाटण करताच ही रेसिपी बनवणार आहे. तर छान असा टमाटा चिरून झालेला आहे. त्यानंतर कोथिंबीर पण मी बारीक चिरून घेतलेली आहे. पाहू शकता इथे लसूण घेतलाय मी. तर आपल्याला लसूण पण बारीक चिरून घ्यायचा आहे. तुम्ही ठेसून पण टाकू शकता किंवा असा लसूण पेस्ट करून पण टाकू शकता, तुमच्या आवडीवर आहे. तर आपल्याला हे बारीक चिरून घ्यायचं आहे बघा. अद्रक लसणाची पेस्ट असली तर अद्रक लसणाची पेस्ट पण तुम्ही टाकू शकता, काही प्रॉब्लेम नाही. आणि मैत्रिणींनो, अशा पद्धतीने तुम्ही ही रेसिपी केली का मला कमेंट करून नक्कीच सांगा. नसन केली तर व्हिडिओ संपल्यावर लगेच करायला घ्या. तर छान असा लसूण आपला बारीक चिरून झालेला आहे. पाहू शकता. आता काय करायचं, हे साईडला ठेवायचं आहे आपल्याला. पुढे काय करायचं मी तुम्हाला लगेच सांगते. इथे मी चण्याची डाळ घेतलेली आहे बघा. मी ही रात्रभर डाळ छान भिजत घातली होती आणि मस्त भिजलेली आहे बघा. हरभऱ्याची डाळ आहे मैत्रिणींनो, ही वाटीभर डाळ आहे. तर ही डाळ आपल्याला 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली बघा मी ही. पाहू शकता तुम्ही. ह्या डाळीपासून मी तुम्हाला खूप छान अशी टिफिनसाठी ही रेसिपी दाखवणार आहे. नक्कीच संपूर्ण व्हिडिओ पहा आणि झटपट होणारी रेसिपी आहे. तर आपण गॅस वळूया. इथे गॅस पेटवून घेणार आहे मी आता आणि गॅसवर आपल्याला कढई ठेवून घ्यायची बघा अशा पद्धतीने. कढई गरम झाली की मैत्रिणींनो, त्याच्यामध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचे. इथे मी साधारण 1.5 पळी तेल टाकून घेणार आहे. तेल तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता. आणि तेल आपलं गरम झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये आपल्याला मोहरी टाकून घ्यायची बघा. मोहरी छान तडतडली ना की जिरे टाकून घ्यायचे अर्धा चमचा. जिरं पण छान फुलल्याच्या नंतर आपल्याला इथे लसूण टाकून घ्यायचं आहे. लसूण छान परतून द्यायचं आहे मैत्रिणींनो. त्यानंतर मीडियम साईजचे 2 कांदे मी बारीक चिरून घेतलेले ते टाकून दिलेत. आणि कांदा लसूण आपल्याला तेलावर छान परतून घ्यायचे अशा पद्धतीने. पाहू शकता तुम्ही. कांदा थोडा परतल्याच्या नंतर आपल्याला पुढे टमाटा टाकून घ्यायचा आहे. मी मीडियम साईजचा एक टमाटा घेतलेला चिरून, तो टाकून देऊया. आणि कांदा टमाटा छान परतून घ्यायचा आपल्याला, मऊ होस्तोवर चांगला. पाहू शकता. त्यानंतर आपल्याला पुढे काय करायचं आहे मैत्रिणींनो, इथे अद्रक घेतलेलं बघा मी किसून थोडंसं. अद्रकनी कसं टेस्ट येते जरा भाजीला आणि पोटाला पण चांगलं असतं अद्रक खायला, शरीराला आपल्या.
अद्रकचे खूप फायदे आहेत मैत्रिणींनो. अद्रक भाज्यांमध्ये तुम्ही टाकीत जा. त्यानंतर आपल्याला थोडी कोथिंबीर टाकून घ्यायची बघा तेलावर. कोथिंबीर टाकली की कसं तेलामध्ये आरक उतरतो कोथिंबीरीचा, त्याच्यामुळं तेलावर कोथिंबीर टाका आणि छान परतून घ्या. हे सर्व छान परतल्याच्या नंतर आपल्याला पुढे काय करायचं आहे, 1 चमचा मी हळद घेतलेली आहे, छोटा चमचा आहे, 1 चमचा हळद टाकलेली आहे, पाहू शकता तुम्ही. त्यानंतर 1 चमचा धना पावडर टाकून घेतलेली आहे, 1 चमचा बेडगी मिरची पावडर कलरसाठी, कलर छान येतो भाजीला. त्यानंतर किचन किंग मसाला टाकलेला 1 चमचा. किचन किंग मसाल्याने पण भाजीला खूप छान टेस्ट येते मैत्रिणींनो. त्यानंतर कांदा मसाला आपल्याला 1.5 चमचा टाकून घ्यायचा आहे. तिखट तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता, कोणाला कमी लागतं त्याप्रमाणे मसाले तुम्ही इथे टाकू शकता. तर हे मसाले सर्व तेलावर आपल्याला छान परतून घ्यायचे, पाहू शकता अशा पद्धतीने. मैत्रिणींनो, व्हिडिओ पाहता पाहता लाईक नक्कीच करा. त्यानंतर आपल्याला चण्याची डाळ बघा मी इथे स्वच्छ धुवून घेतलेली 2 ते 3 पाण्याने, ती सर्व मी डाळ ह्याच्यामध्ये टाकून देणार आहे. आणि ही डाळ आपल्याला ह्या मसाल्यासोबत छान परतून घ्यायची बघा अशा पद्धतीने. मैत्रिणींनो, तुम्ही अशी डाळीची रेसिपी जर केली नाही चण्याची, खूप छान होती, खायला खूप छान लागते. तुम्ही एकदा करून पहा. त्यानंतर आपल्याला इथे मी पाणी टाकून घेणार आहे, 1.5 ग्लास पाणी टाकणार आहे, कारण डाळ शिजायला टाईम लागतो. ह्याची डाळ आहे ना हरभऱ्याची, त्यामुळे इथे पाणी जास्त टाकायचं जरा. त्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे बघा. मीठ टाकून झाल्याच्या नंतर परत एकदा भाजी छान मिक्स करायची आणि आपल्याला झाकण ठेवून घ्यायचं 1-5 मिनटं. आणि मीडियम गॅसवरच ही भाजी आपल्याला होऊन द्यायची. 5 मिनटाच्या नंतर आपल्याला झाकण परत खोलून पाहायचे, भाजी चेक करायची, मध्ये मध्ये वर खाली छान करून घ्यायची बघा. पहिली कोथिंबीर टाकून घेऊया आपण. भरपूर सारी कोथिंबीर मी बारीक चिरून घेतलेली ती टाकून दिलेली आहे आणि सर्व छान मिक्स करून घ्यायचे अशा पद्धतीने, पाहू शकता. ते छान मिक्स झालेले आहे. डाळ बघूया आपण शिजली आहे का. थोडीशी नॉर्मल आहे मैत्रिणींनो, आपली डाळ तर 90-70% शिजलेलीच आहे, पाहू शकता. छान मिक्स करून झालेले आहे. तर परत झाकण ठेवून घ्यायचं 1-2-3 मिनटं आपल्याला. 2-3 मिनटाच्या नंतर आपल्याला झाकण परत खोलून पाहायचं भाजी झाली आहे का म्हणून. शेंगदाण्याचा कूट टाकून घेऊया आपण. शेंगदाण्याच्या कुटाने कसं भाजीला खूप छान टेस्ट येते, कारण आपण इथे वाटण काहीच नाही टाकलेलं, त्यामुळे 1.5 चमचा मी इथे शेंगदाण्याचा कूट टाकून घेतलेला आहे. आणि सर्व छान भाजी परत मिक्स करून घ्यायची आपल्याला, पाहू शकता. भाजी झाल्याच्या नंतर शेंगदाण्याचा कूट टाकायचा, कारण शेंगदाण्याचा कूट आपण भाजून ठेवतो. 1 मिनटं झाकण ठेवून घेऊया, कारण शेंगदाण्याचा कूट टाकला म्हणून 1 मिनटं झाकण ठेवून घ्यायचं. 1 मिनटाच्या नंतर झाकण परत खोलून पाहायचे. भाजी आपली मस्त अशी परफेक्ट भाजी आपली झालेली ही हरभऱ्याच्या डाळीची. ते छान मिक्स करून घेऊया. मैत्रिणींनो, ही चण्याच्या डाळीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा. चॅनलवर कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. छान छान कमेंट करा. व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा. आणि मैत्रिणींनो, तुमचा सपोर्ट मला असाच राहू दे. व्हिडिओ बघता बघता लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. मस्त आपली ही भाजी चमचमीत झालेली आहे बघा. तर ही रेसिपी कोणाला आवडली मला कमेंट करून नक्कीच सांगा. अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन. तोपर्यंत सर्वांना बाय मैत्रिणींनो.